मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस 19 ऑगस्ट हा समाज दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याची परंपरा 1982 पासून सुरू असून या दिवशी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते। यंदा संस्थेच्या कार्याची 111 वर्षे पूर्ण होत असून 508 शाखांचा भव्य वटवृक्ष म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेने शिक्षण व सामाजिक क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण केले। समाज दिनानिमित्त मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालय नाशिक आणि नाशिक बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गवासी ॲडव्होकेट बाबुराव ठाकरे स्मृती अभिमुखीकरण आठवडा अंतर्गत 7 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी या उपक्रमाचे उद्घाटन पुणे येथील वरिष्ठ अधिवक्ता ॲडव्होकेट श्रीकांत कानेटकर तसेच भारतीय बार काउन्सिलचे माजी सदस्य तथा महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट जयंत जायभावे यांच्या हस्ते झाले। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी भूषविले। मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या संध्या गडाख यांनी मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले। या आठवड्यातील व्याख्यानमालेचा प्रारंभ ॲडव्होकेट श्रीकांत कानेटकर यांच्या दस्तऐवजाची नोंदणी व नोंदणी न केल्याचे परिणाम या विषयावरील सखोल व उपयुक्त व्याख्यानाने झाला। त्यांनी कायदेशीर व्यवहारांमध्ये दस्तऐवज नोंदणीचे महत्त्व, नोंदणी न केल्यास उद्भवणाऱ्या परिणाम तसेच न्यायालयीन दृष्टिकोनातून होणारे परिणाम याविषयी सविस्तर विवेचन केले। उपस्थित विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या विषयावर मोठ्या उत्साहाने प्रश्नोत्तरांचा लाभ घेतलाय। हा विशेष उपक्रम दिनांक 19 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2025 दरम्यान सातत्याने पार पडणार असून विविध क्षेत्रातील नामवंत कायदेतज्ञ, वरिष्ठ अधिवक्ते आणि न्यायालयीन अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे। या व्याख्यानमालेत कायद्याच्या विविध शाखांशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे उलगडले जाणार असून हे मार्गदर्शन कायद्याचे विद्यार्थी, नवोदित वकिलांसह प्रात्यक्षिक अनुभव घेणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मराठा विद्या प्रसारक समाज विधी महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी यांनी मनपूर्वक परिश्रम घेतलाय। यावेळी बार काउन्सिलचे सदस्य, ज्येष्ठ वकील, विधी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ कायद्याचे सैद्धांतिक ज्ञानच नव्हे तर न्यायालयीन व्यवहारातील प्रत्यक्ष अनुभव आणि व्यावहारिक अंगाची जाणही मिळणार असल्याने हा उपक्रम खऱ्या अर्थाने समाज दिनाचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारा ठरणार आहे। प्रयत्न करतोय एमव्हीपीचे एक स्वतंत्र युनिव्हर्सिटी असावी असा आमचा आता विचार आहे आणि लवकरच मला खात्री आहे की मराठा विद्या प्रसारक संस्थेचं स्वतंत्र एमव्हीपी युनिव्हर्सिटी इथं आता होणार आहे आणि त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत। त्यामुळे समाजाची ही जी काही घोडदौड आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे। 7 विद्यार्थ्यांवर सुरू झालेल्या संस्थेत आज 2,35,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे आणि 1100 कोटी रुपयाचं बजेट असणारी ही महाराष्ट्रातली लोकशाही मार्गाने चालणारी एकमेव संस्था आहे आणि या संस्थेतल्या दर 5 वर्षांनी निवडणुका होतात। 10,500 सभासद हे कार्यकारी मंडळाची निवड करतात आणि त्या माध्यमातून या संस्थेचा कारभार झालेला आहे। आपलं लॉ कॉलेज जे काही सुरू झालेले ते सुद्धा याच भावनेतून सुरू झाले की आपल्याकडे सगळ्या विद्याशाखा असल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून नाशिक शहरामध्ये एका नवीन लॉ कॉलेजची गरज होती आणि संस्थेने अर्ज करून हे लॉ कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे। वेळोवेळी आपल्याला या कामामध्ये आपले बार काउन्सिल मेंबर जयंतराव जायभावे यांचं मार्गदर्शन मिळतच असतं आणि आता आपण आपल्या स्वतंत्र इमारतीमध्ये सुद्धा लॉ कॉलेजचं कामकाज सुरू केलेलं आहे आणि भविष्यामध्ये यापेक्षा मोठ्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्या लॉ कॉलेजची नवीन इमारत आपल्याला करायची आहे। त्यामुळं आपण सगळेजण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी समाज दिनाच्या लाख शुभेच्छा देतो। ज्यांच्या नावाने आता ही लेक्चर सिरीज आपण सुरू करतोय ते कैलासवासी बाबुरावजी ठाकरे हे नाशिक वकील संघाचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे। मराठा विद्या प्रसारक संस्थेमध्ये सुद्धा अनेक वर्ष सरचिटणीस आणि 5 वर्ष अध्यक्ष म्हणून त्यांनी इथं काम केलेलं आहे आणि एक शिक्षणामधलं एक असं नाव की ज्यांना खऱ्या अर्थाने गरिबांच्या शिक्षणाची अत्यंत तळमळ होती आणि त्या दृष्टीने लॉ कॉलेजच्या या लेक्चर सिरीजला मला वाटतं फार महत्त्व आहे आणि त्या निमित्तानं जे काही आपण 7 दिवसीय लेक्चर सिरीज ठेवलेली आहे त्याचं पहिलं उद्घाटन सत्र हे कानेटकर सरांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांना जो विषय दिला आहे तो रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट्स अँड इफेक्ट ऑफ नॉन रजिस्ट्रेशन हा फार महत्त्वाचा विषय आहे।
कारण आज विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुद्धा आणि जे आता प्रॅक्टिसिंग लॉयर्स आहेत त्यांच्या दृष्टीने सुद्धा, कारण रजिस्ट्रेशनचं जे महत्व आहे, रजिस्टर्ड डॉक्युमेंट आणि नॉन रजिस्टर्ड डॉक्युमेंट जेव्हा पुराव्याचं काम सुरू असतं कोर्टामध्ये, त्यावेळेस नॉन रजिस्टर्ड डॉक्युमेंटपेक्षा रजिस्टर्ड डॉक्युमेंटला एव्हिडेन्शियल व्हॅल्यू ही जास्त असते आणि त्या संदर्भामध्ये सरांचं अतिशय चांगलं लेक्चर असणार आहे. सर तसे तब्येत त्यांची चांगली नसताना सुद्धा केवळ आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी ते इथं आलेले आहेत आणि शिक्षणाची तळमळ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची त्यांची आवड यातूनच ते या ठिकाणी To welcome you to this orientation program on doctoring skill. First of all, I extend a warm welcome to all our guests, expert advocates who have accepted our invitation to guide our students. Your presence adds great value to this program. It is not just a matter of honor for us, but an inspiration for our students who will benefit greatly from your insights. On the occasion of Samaj Din of our Maratha Vidya Prasarak Samaj, MVP Law College in association with Nashik Bar Association jointly organizes late advocate Baburavji Thakre Memorial Orientation Week on drafting conveyancing and title. From 19th August to 26th August, there are 7 sessions. Every day it will be held at 9 to 11 morning. This program is designed to bridge the gap between theoretical learning and practical application by bringing you face to face with professionals who deal with these laws every day in courtrooms and chambers. Drafting is not just an academic requirement for law students, it is the heart of the legal profession. Hence, this orientation program is helpful to law students as well as junior advocates. It will improve your academic as well as professional performance by developing your drafting ability. In all the sessions, you will hear some case examples, practical strategies and interpretations which will not be found in textbooks. These are the insights that can shape your thinking as a lawyer. By listening to various experts, you will see how different branches of law are interconnected and how a good lawyer must be prepared to handle legal issues. You will learn not only the rules of drafting but also the art of presenting information in the most effective legal format. Dear students, alumni and junior advocates, I request you to be active participants and not just passive listeners. In the present legal profession, knowledge is our foundation, but practical wisdom is our strength. I wish all of you an enlightening and fruitful session ahead. Thank you. The report, Nashik Lokshaya News, Nashik.